राज्यातील शेतकरी बांधवांसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. कारण शेतकरी कर्जमाफीची जी घोषणा आहे ती आधीच करण्यात आलेली होती आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वितरणाला 3 जूनपासून सुरुवात होईल आज सुद्धा सांगण्यात आले होते. परंतु याला काही कालावधी लागला. याद्या समोर आल्या नव्हत्या. याद्या समोर आल्या तर त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होती. शेतकरी बांधवांची KYC अपूर्ण होती. या कारणाने शेतकरी कर्जमाफीच्या याद्या प्रविष्ट व्हायला आणि पैसे वाटपाला देखील उशीर झाला. परंतु शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर KYCची प्रक्रिया सुद्धा बहुतेक शेतकरी बांधवांची पूर्ण झालेली आहे. म्हणजे शेतकरी बांधवांची KYCची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ज्यांच्याकडे ॲग्रीस्टॅग होते या ॲग्रीस्टॅगच्या डाटानुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्यांची रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली. कारण शेतकरी बांधवांच्या ॲग्रीस्टॅग कार्डमुळे सरकारला सुद्धा आता हे सोपं जात होतं. कारण संपूर्ण डाटा त्यांचा सरकारकडे होता. या कारणाने कोणत्या शेतकरी बांधवांचे कर्ज हे किती आहे आणि त्यांना किती अनुदान द्यायचं आहे या सर्व डाटा त्या ॲग्रीस्टॅगमध्ये होता. परंतु काही शेतकरी बांधवांनी ॲग्रीस्टॅग कार्ड काढले नव्हते. या कारणाने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नव्हता आणि शेतकरी बांधवांना सरकारकडून पैसे टाकायला सुद्धा उशीर होतो. त्यामुळे शेतकरी बांधवांना प्रॉब्लेम होऊ नये KYC फक्त करणे बंधनकारक ठेवले आणि ॲग्रीस्टॅगचा जो डाटा होता ॲग्रीस्टॅग कार्ड होता आता कुठल्याही प्रकारे बंधनकारक ठेवलेले नाहीये. म्हणजे तुमच्याकडे ॲग्रीस्टॅग कार्ड नसेल तरी सुद्धा तुम्हाला आता योजनेचा लाभ मिळत आहे. आता तुमची जी यादी ती अंतिम यादी सुद्धा जाहीर होत आहेत आणि या अंतिम यादीमध्ये जे शेतकरी बांधव आहेत अजूनही ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीये ते शेतकरी बांधवांसाठी अंतिम यादी सुद्धा उद्या जाहीर केली जाणार आहे. यामध्ये जे शेतकरी बांधव असणार आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना रक्षाबंधनाच्या पूर्वीच त्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण रक्कम जमा केली जाणार आहे. रक्षाबंधनापूर्वीच पैसे देण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्य सरकारने एक जाहीर केलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. कारण PM किसानचा हप्ता सुद्धा रक्षाबंधनाच्या सणावरती वाटपाचे जाहीर आहे. याच कारणाने नमो शेतकरी आणि PM किसान असे 2 हप्ते एकत्रित येणार आहे. याच कारणाने कर्जमाफीची संपूर्ण रक्कम आहे ती रक्षाबंधनापूर्वी शेतकरी बांधवांच्या संपूर्ण खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे. तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सहकार विभागाला भेट द्यायची आहे, संबंधित कार्यालयाला भेटायचं आहे, तिथे तुमची तक्रार आहे ती नोंदवायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचं नक्कीच समाधान भेटणार आहे. आणि कुठलाही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. तुमच्या खात्यावरती अजूनही रक्कम जमा झाली नसेल तर ती सुद्धा जमा केली जाणार आहे. त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सांगा, त्याचं सोल्युशन तुम्हाला नक्कीच मिळणार आहे.